श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. वृषभ रास. वृषभ राशीच्या जातकांना हा महिना कसा असणार आहे, या महिन्यामध्ये कोणती शुभ कार्य हाती घ्यायची आहेत, कोणत्या गोष्टींमध्ये शुभ लाभ प्राप्त करून घेता येऊ शकतो, कोणत्या गोष्टींसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत, याबद्दल सुद्धा समजून घेणार आहोत. या महिन्यात विवाह योगा संदर्भात सुद्धा योग कसे असणार आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. लग्नस्थान प्रथम स्थान जे तुमचं आत्मविश्वास व्यक्तिमत्व दर्शवतं आणि या ठिकाणी शुक्रदेव आहेत. शुक्रदेव याच ठिकाणी 14 मे पर्यंत असणार आहेत. त्यामुळे हा महिना उत्साहवर्धनाचा, महत्वपूर्ण कार्यांमध्ये यशस्वी करणारा असा असणार आहे. पहिला पंधरवडा यासाठी विशेष म्हणता येईल. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढणं किंवा कुटुंबामध्ये काही मतभेद कलह यातनं तुम्हाला जावं लागणं असे काहीसे परिणाम होऊ शकतात, परंतु याची तीव्रता अत्यंत अल्प असणार आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे शुक्र हे त्यांच्या मित्र ग्रहाच्या राशीतनं गोचर करणार आहेत. धनस्थान हे शुक्रांचं स्वतःचं आहे, त्यामुळे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या निश्चित वाढतील, परंतु कुटुंब कलह बाबतीत मध्ये मात्र तीव्रता कमी असू शकते. या महिन्यात पैसा संचय करण्याचे योग उत्तम आहेत. पहिला पंधरवडा त्यासाठी विशेष असणार आहे. पत्रिकेतील धनस्थानात गुरूंचं गोचर आहे, त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीचे योग जसे तुम्हाला उत्तम आहेत तसे कुटुंब वत्सल सुद्धा तुम्ही बनणार आहात. शुक्रांची आणि गुरूंची जेव्हा युती होते त्यावेळेस थोडासा संघर्ष हा दिसून येत असतो, म्हणून संघर्षाचं प्रमुख कारण तुम्हाला सांगितलं. राशी पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात. परिश्रम, पराक्रम, कीर्ती, प्रसिद्धीसाठी हा महिना उत्तम असणार आहे. या महिन्यामध्ये काही नामांकन किंवा योग्य तुम्ही जे काही कार्य करताय त्या कार्याची गती वाढल्यामुळे किंवा त्या कार्यामुळे तुम्हाला नामांकित होण्याचे शुभ संकेत आहेत. हा संपूर्ण महिना तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देणारा असाच असणार आहे. या महिन्यामध्ये प्रवासाचे योग येतील. प्रवासामध्ये काही अंशी तुम्हाला त्रास होऊ शकतो. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये केलेला प्रवास निश्चित तुम्हाला थोडासा दगदग किंवा त्रास, आजारपणाच्या तक्रारी, पोटा संदर्भातल्या तक्रारी निर्माण करू शकतो, पण पहिला पंधरवडा प्रवासासाठी उत्तम असणार आहे. राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरनं वास्तू वाहनाचं सुख पाहिलं जातं. वास्तू वाहनासाठी हा महिना उत्तम आहे. या महिन्यात गुंतवणूक तुम्ही वाहन वास्तूसाठीच करणार आहात. मातृसुखासाठी हा महिना श्रेष्ठ आणि उत्तमच असा असणार आहे. राशी पत्रिकेतील पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं. प्रणय सौख्यासाठी हा महिना श्रेष्ठ आणि उत्तम असेल. तसेच तुम्हाला नवीन शिक्षण सुरू करायचं असेल, काही शिक्षण तुम्ही जे काही घेत होता त्या शिक्षणामध्ये पारंगत व्हायचंय, यासाठी सुद्धा या महिन्याच्या 14 मे नंतरची स्थिती उत्तम आहे. 14 मे पर्यंत तुमच्या काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा विशेष काही तुम्हाला नवीन शिक्षण घेण्यास ऍडमिशन करायचं असेल तर या सगळ्यांसाठी सुद्धा महिना वाईट नाही, परंतु यामध्ये अडचणी निश्चित येऊ शकतात. याचं प्रमुख कारण म्हणजे बुधांचं गोचर हे व्ययातनं होत आहे. त्यामुळे व्ययस्थानामध्ये जेव्हा तुमचे पंचमेश जातात त्यावेळेस तुम्हाला विशेष परिश्रमी करत असतात. तसेच तुम्हाला परदेशात, परराज्यामध्ये शिक्षणासाठी जायचं असेल आणि काही कागदपत्रांची पूर्तता होत नसेल तर ती पूर्तता करून घेता येऊ शकते, परंतु हा सगळ्या शुभ कार्यांसाठी दुसरा पंधरवडा श्रेष्ठ असेल, कारण दुसऱ्या पंधरवड्यामध्ये प्रथम भावातनं बुधांचं गोचर होईल. वृषभेत बुध आले की तुम्हाला विशेष चांगली फळे देऊ शकतील. या महिन्यामध्ये नवीन काही क्लासेस जॉईन करायचे असेल जे कलात्मक असतील, कला क्षेत्राशी संबंधित असतील, ऍस्ट्रोलॉजी किंवा न्यूमरोलॉजी अशा काही ऑकल्ट क्षेत्रातले क्लासेस तुम्हाला जॉईन करायचे आहेत, त्यासाठी सुद्धा दुसरा पंधरवडा श्रेष्ठ आणि उत्तम असणार आहे. पंचम स्थान हे प्रणयाचं आहे, संतती सुखाचं आहे आणि या दोन्ही दृष्टीने दुसरा पंधरवडा उत्तम असेल. पहिल्या पंधरवड्यामध्ये मात्र थोड्याशा कुरघोडी किंवा नात्यामध्ये मतभेद हे काही होऊ शकतात. विशेष याची तीव्रता नसणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला एक शुभ संकेत आहे. जो राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, कम्युनिकेशन क्षेत्रात काम करतोय, तुमच्यासाठी श्रेष्ठ उत्तम कालावधी आहे. कारण प्रथम आठवड्यामध्ये म्हणजे पहिला आठवडा जो असणार आहे त्या पहिल्या आठवड्यामध्ये शुक्र हे लग्नातनं गोचर करणारे तुमची प्रतिभा वाढवतील, तुम्हाला स्वतःला उत्साहवर्धन करून देतील. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःला इन्व्हॉल्व करतील. प्रत्येक काम उत्तमच झालं पाहिजे, प्रत्येक सेवा अनेक लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे, हा भाव आणि त्यामधून केलेलं कृती कार्य हे नक्कीच नामांकित करणारं असतं किंवा इतर लोकांपर्यंत तुमचा शुभ मेसेज तिथपर्यंत पोहोचवणारं असतं. मीडिया क्षेत्र, ग्राफिक, इंटरनेट यामध्ये सुद्धा तुम्हाला विशेष रस निर्माण करून देणारा हा महिना असणार आहे. तसेच या महिन्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये जो वर्ग काम करतोय त्यांचे व्यवहार उत्तम होणं, कामातनं लाभ प्राप्त करून घेता येणं असे शुभ संकेत आहेत. त्यामुळे
रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्या वर्गाला हा महिना श्रेष्ठ उत्तम असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो? प्रथम भावामध्ये असणारे षष्टेश शुक्र यांच्यावर पापग्रहांच्या दृष्ट्या येत नाहीत. त्यामुळे शुक्र तुम्हाला उत्तम आरोग्य देतील. त्वचा विकार किंवा आरोग्याच्या काही कुरघोडी तुम्हाला गेल्या महिन्यात असतील तर त्या या महिन्यामध्ये संपुष्टात येऊ शकतील. आरोग्य सुधारण्यासाठी वाणीवरती विशेष प्रभुत्व प्राप्त करून देण्यासाठी शुक्रांची कृपा म्हणता येईल. राशीपत्रिकेतील सप्तम भाव जिथे आपल्या जोडदाराचं सुख पाहिलं जातं. सप्तम स्थानावरनं आपण पार्टनरशिप मधील व्यवसाय सुद्धा पाहतो. या महिन्यामध्ये पार्टनरशिप मधील व्यवसाय सुरू करायचे जे इलेक्ट्रॉनिक वस्तूंसंदर्भातील असतील, खाद्यपदार्थासंदर्भातील असतील किंवा लोखंडा संदर्भातील असतील तर या व्यावसायिक वर्गाला पार्टनरशिप मधील व्यवसायांमध्ये उत्तम यश प्राप्त होऊ शकतं. सप्तमेश मंगळ यांचं 12व्या स्थानातलं गोचर आणि मंगळांची दृष्टी सप्तम स्थानावर यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये थोडासा तापटपणा प्रकर्षाने दिसून येऊ शकतो. वैवाहिक सौख्य या दृष्टीने महिना संमिश्र दर्शवतो. तसेच या महिन्यात ज्यांना विवाह करायचा आहे, विवाह इच्छुक वधूवरांना सांगते तुमच्या राशी कुंडलीतील धनस्थानातनं गुरूंचं गोचर आहे जे की विवाह सौख्यासाठी संमिश्र स्थिती दर्शवतं, प्रणयासाठी संमिश्र स्थिती दर्शवतं. या महिन्यात ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे. अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाह योग सुरू आहे. लग्न कुंडलीमध्ये गोचर गुरूंची दृष्टी सप्तम स्थानावरती पंचम स्थानावरती असेल तर मात्र निश्चित तुम्हाला विवाहाचे सौख्य प्राप्त होतं. विवाह योग घडून येतो. विवाह कार्य सिद्धीलाही जात असतं. त्यामुळे जन्मलग्न कुंडली तपासून घेणं यासाठी विशेष ठरेल. अष्टम स्थानाकडे जाऊयात. अष्टम स्थानावर लाभ प्राप्तीचे योग पाहिले जातात. कोर्ट कचेरी या संदर्भातील संघर्ष कमी होईल का हे पाहिलं जातं आणि या स्थानावरती गुरूंची कृपा दृष्टी आहे. गुरूंची सप्तम दृष्टी आहे. त्यामुळे गुरुग्रहांच्या कृपेने तुमची काही महत्वपूर्ण कार्य आहेत जी सातत्याने पुढे जात आहेत, ते कामांमध्ये यश लाभ प्राप्त होत नाहीये तर ती कामे आता मार्गी लागू शकतील. या स्थानाकडे जाऊयात. भाग्य आणि शुभ संकेत या दोन्ही दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. या महिन्याचा पहिला पंधरवडा तुम्हाला नवीन कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करणारा असणार आहे. दुसऱ्या पंधरवड्यात ती कामे मार्गी लागू शकतात. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे किंवा प्रमोशनसाठी तुम्ही प्रतीक्षेत आहात, तुमच्या सगळ्यांसाठी या महिन्यातील दुसरा पंधरवडा त्यासाठी उत्तम असणार आहे. दशमस्थान अत्यंत महत्वाचं आहे. या महिन्यामध्ये व्यावसायिक वर्गाला श्रेष्ठ उत्तम कालावधी आहे. ज्यांचा लोखंडा संदर्भातील व्यवसाय आहे, सोने चांदी संदर्भातील व्यवसाय आहे, कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय आहे अशा वर्गांना उत्तम कालावधी आहे. महिला वर्गाने या महिन्यात काही बिझनेस सुरू करायचे असतील, जे सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील असेल, ब्युटी पार्लर असेल, कुठल्याही क्षेत्रामधलं काम ज्यामध्ये कापड, कागद, स्टेशनरी किंवा सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील बिझनेस तुम्हाला सुरू करायचे तर अशा वर्गांना सांगू इच्छिते या महिन्यातील पहिला पंधरवडा श्रेष्ठ आहे. नक्की तुम्ही या पहिल्या पंधरवड्यामध्ये बिझनेस सुरू करून घेऊ शकता. तुम्हाला लाभदायक स्थिती निर्माण होईल. व्यवसाय उत्तम रित्या तुमचा सुरू होऊ शकतो. 12वं घर अत्यंत महत्वाचं आहे. खर्चाचं सुद्धा आहे, परदेश गमनाचं सुद्धा आहे, व्यसनाचं सुद्धा आहे. 12व्या घरात मंगळ गेला. ज्यांनाही काही मादक पदार्थाचं व्यसन आहे या महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यामध्ये त्या व्यसनांवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक ठरणार आहे. त्याची तीव्रता वाढू शकते. म्हणून तसेच 12व्या घरामध्ये मंगळ गेले की तुमच्यामध्ये विशेष तापटपणा जाणवतो, उष्णतेचा त्रास होऊ शकतो किंवा ज्या वर्गाला पिंपल्सचा त्रास आहे अशा स्त्री पुरुष दोन्ही वर्गांना या महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तो त्रास वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही तुमच्या आरोग्याची या संदर्भात घेऊ शकता. या संदर्भात तुम्हाला ट्रीटमेंट करावी लागणं किंवा या संदर्भातील तुम्हाला काही मेडिसिन सुरू असतील तर त्या मेडिसिन मध्ये बदल होणं असे सुद्धा योग घडून येत आहेत. खर्चावरती नियंत्रण तुम्हाला आणायचं असेल किंवा तुमच्या आरोग्याची काळजी घेताय, त्या आरोग्यासाठी तुम्ही जो काही पैसा खर्च करताय, अर्थात आपण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणू, स्वतःवरती तो खर्च नसून ती इन्व्हेस्टमेंट असते. आपल्या स्वतःला बदलण्यासाठी, आपला आजार, आपला त्रास कमी करण्यासाठी आपण केलेली ती गुंतवणूक असते आणि या सगळ्या खर्चातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला या महिन्यात आता उपासना करणं गरजेचं आहे. परदेशात ज्यांना जायचं आहे, परदेशात पीआरचं काम करून घ्यायचं आहे अशा सगळ्या वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यात गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. गणपतीची नित्य सेवा करायची आहे जेणेकरून तुमची कामे गतीने मार्गी लागतील. कुठल्याही अडचणी आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होईल. संपूर्ण महिना गणपती स्तोत्राचं पठण करणं,
श्री महालक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचा जप करणं, या गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरतील आणि रोज हा मंत्र 108 वेळा केल्यानंतर तुमची लाभस्थिती उंचावेल, आर्थिक अडचणी कमी होतील. तुम्हाला 7.5 नाही, परंतु या महिन्यामध्ये जे तुमच्या लाभस्थानातनं शनी मंगळाचं गोचर हे राहणार आहे 15 तारखेपर्यंत, त्यामुळे 15 तारखेपर्यंत आर्थिक चणचण विशेष भासू शकते. कारण शनी मंगळाचा विस्फोटक योग जेव्हा लाभात न होतो त्यावेळेस तुमच्या जवळचे पैसे वारंवार खर्च होत असतात. विनाकारण काही कारणास्तव किंवा काही वेळेस विनाकारण तुमचा मोठा खर्चही उद्भवू शकतो. यावर आळा घालण्यासाठी मारुती स्तोत्राची सेवा सुद्धा तुम्ही नित्य करू शकता. रोज एकदा मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र आणि श्री महालक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचा जप 108 वेळा याप्रमाणे नित्य सेवा या महिन्यात ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीतलं शुभत्व प्राप्त होईल. आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाणी माहिती नोंदवायची आहे. कोणी कृपया फोन करू नका. कामानिमित्त हा फोन नंबर व्यस्त असू शकतो, तुम्हाला तो फोन लागला नाही अशी काहीशी अडचण निर्माण होऊ शकते, म्हणून या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करून जी काही माहिती हवी आहे ती माहिती मिळवू शकता. पुन्हा भेटणार आहे, तोपर्यंत स्वामींच्या नामस्मरणात राहा, दत्त सेवेत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.